नमस्कार, मी डॉक्टर सुधांशु रेवतकर, न्यूरोसर्जन, सेवा सदन हॉस्पिटल मिरज। आज आपण एक रेअर प्रकारची स्पाइन सर्जरीबद्दल माहिती घेऊया। या सर्जरीला आम्ही 360 डिग्री सर्वायकल फ्युजन असं म्हणतो। सर्वायकल फ्युजन म्हणजे काय याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊयात। नॉर्मली मणके हे एकाखाली एक असतात आणि हे त्याच्यामध्ये एक डिस्क असते, याच्यामुळे हे एका लाईनीत असतात। पण ह्या पेशंटमध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे हा 5वा नंबरचा जो मणका आहे तो तुटून 6व्या नंबरच्या समोर आला। जसं आता सिटी स्कॅनमध्ये तुम्ही बघत असाल, हा 5व्या नंबरचा मणका आहे, हा समोर आलेला आहे आणि हा तुटल्यामुळे पूर्णपणे समोर आलेला आहे। हे सिटी स्कॅन केल्यानंतर आम्ही MRI केला। MRIमध्ये तुम्ही बघू शकतात की मध्यभागी जो स्पायनल कॉर्ड आहे, जी मेन नस असते ती तुटली गेलेली आहे, ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालेली आहे। ती तुटल्या गेल्यामुळे पेशंटचे दोन्ही हात आणि पाय काम करत नाही, पेशंटला व्हेंटिलेटर ठेवायची गरज पडते। या पेशंटला मध्ये न्यूरोलॉजिकल रिकव्हरी होण्याचे चान्सेस नाही असतात, पण तरीसुद्धा आम्ही सर्जरी सांगतो। का? कारण की तुटल्यामुळे हे अगदी अनस्टेबल असते। पेशंटला जर आपण बसवलं तर मान अशी तुटून जाईल, खालती पडेल, म्हणून त्याला आधार देणं हे गरजेचं असतं। पण आधार हा सोपा आधार नाही आहे। या पेशंटला दोन्ही समोरून सर्जरी आणि मागून सर्जरीची गरज आहे। जसं तुम्ही आता एक्सरेमध्ये बघाल, सर्जरी केल्यानंतर स्पाइन हा अगदी सरळ झालेला आहे। आता हा जो भाग आहे, जो समोरून जी सर्जरी असते, याला आम्ही इकडची डिस्क काढतो आणि तिकडे केज टाकून, स्क्रू टाकून त्याला फिक्स करतो। त्याच्यानंतर आम्ही मागून जाऊन मागे तिथं स्क्रू टाकून त्याला फिक्स करतो। याच्यामुळे या मानेला पूर्ण समोरून मागून आधार मिळाल्यामुळे हा कम्प्लिटली स्टेबल झालेला आहे। ही 360 डिग्री फ्युजन सर्जरी ही फार रेअर ओकेजनमध्ये करण्यात येतात आणि हे आपण सेवा सदन हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे केलेली आहे। धन्यवाद।